बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक वाघ्या मुरळी लोककला आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे। ही कला जिवंत ठेवण्यासाठी लावणी महोत्सवाच्या धर्तीवर वाघ्या मुरळी महोत्सव आयोजित करावा आणि कलावंतांना शासनाने राज्याश्रय द्यावा अशी मागणी होत आहे। ज्याप्रमाणे राज्यात लावणी महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो, त्याच धर्तीवर वाघ्या मुरळी महोत्सव शासनानं आयोजित करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एवढेच नाही तर कलावंतांना मानधन देणे, उत्कृष्ट कलावंतांना शासकीय पुरस्कारानं सन्मानित करणे आणि शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये या कलावंतांचा सहभाग करून घेणे अशा उपाययोजना करण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे। वाघ्या मुरळी ही केवळ एक कला नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। आजही बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना या जिल्ह्यांमध्ये खासगी संस्थांकडून वाघ्या मुरळी स्पर्धा आयोजन केलं जातं। त्या माध्यमातून ही कला टिकवण्याचा प्रयत्न करतीये, परंतु हे वैयक्तिक पातळीवर शक्य नाही। महाराष्ट्राची लोककला ही राज्याची खरी ओळख आहे। लावणीप्रमाणेच जागरण, गोंधळ, नमन, वाघ्या मुरळी या कलेलाही हक्काचं व्यासपीठ आणि राजाश्रय मिळाला तरच हा सांस्कृतिक वारसा जिवंत राहील। त्यामुळं शासनाने या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा करण्यात येत आहे।